नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे की अर्थमंत्री आहेत त्यांनी अर्थसंकल्पाचं वाचन करत असताना बहुधा माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की ह्या वेळेला आपल्याला एल निनोचा धोका आहे की ज्यामुळं अनफॉर्च्युनेटली आपल्याकडं दुष्काळाचं सावट असतं. आणि त्याचं कारण पण आहे की जागतिक हवामान संघटना, त्याला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO असं म्हणतो आपण, त्याने असं म्हटलं की एल निनो वर्षात सामान्यतः भारतीय मान्सून पावसावरती जो नकारात्मक परिणाम करतो तर त्याची शक्यता ह्या वेळेला वाढलेली आहे. पण अर्थात तज्ज्ञ असं म्हणत आहेत की सध्या निश्चित सांगणं कठीण आहे, कारण तज्ज्ञांच्या मते असं निष्कर्ष काढण्याच्या आधी काही गोष्टींची त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या मते 2 ते 3 अंशांनी तापमान वाढू शकतं पुढील 5 दिवसामध्ये. पण मुख्यत्वे एल निनो जो प्रशांत महासागराचा मध्य व पूर्व भागातला समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमान वाढीशी निगडीत असलेला भाग आहे, त्यामुळं आपल्यावरती दुष्काळाचं सावट आहे. असं होऊ नये अशी आपण अपेक्षा धरूया. पण शेवटी विज्ञान आहे आणि म्हणूनच पुण्याच्या IMDमध्ये आपण आहोत. आपल्यासोबत सानप साहेब, थँक्यू सो मच. असं आत्ता प्रिडिक्शन करणं शक्य आहे का, जरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं तरी? हां, म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन किंवा मग इतर काही वर्ल्डच्या लिडिंग ऑर्गनायझेशन्स आहेत आणि IMDचा आमचा स्वतःचा सुद्धा एल निनोचा फोरकास्ट असतो. त्यानुसार आत्ताचं जर कंडिशन बघितली तर आता लानिना कंडिशन्स आहेत. म्हणजे प्रशांत महासागरामध्ये एल निनो नसून लानिना कंडिशन्स, विच इज फेवरेबल फॉर गुड मान्सून. परंतु कसं असतं की जसं मंथ प्रोग्रेस होतात किंवा पुढं सीझन प्रोग्रेस होईल तसं त्यामध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत. आता आपण ते कसं प्रेडिक्ट करतो तर देर आर मॉडेल्स. त्या मॉडेल्सच्या प्रेडिक्शननुसार आता सध्या लानिना कंडिशन्स आहे. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये ते न्यूट्रल होण्याचे चान्सेस आहेत आणि मान्सून सीझनमध्ये ते एल निनोमध्ये कंडिशन्स जे आहे एल निनो कंडिशन्स तयार होण्याची शक्यता आहे असं एकंदरीत मॉडेल्स सांगतायत. आणि त्यामुळंच बऱ्याच एजन्सीज सांगतायत की पाऊस कमी पडू शकतो. परंतु IMDचा अधिकृत फोरकास्ट जो आहे पहिल्या टप्प्यातला मान्सूनचा, तो एप्रिलमध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी अजून पिक्चर क्लिअर होईल. परंतु आता तरी लानिना कंडिशन्स आहेत. फाईन. सो आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, लानिना आणि एल निनो, तर ह्या दोन्ही आपल्या मान्सूनवरती कसा परिणाम करतात, आणि मग आपण तांत्रिक गोष्टीकडे जाऊ. राईट. आता जर बघितलं तुम्ही तर प्रशांत महासागरामध्ये लानिना म्हणजे काय किंवा एल निनो म्हणजे काय, तर ज्यावेळी समजा हे वेस्ट प्रशांत महासागर आहे किंवा पश्चिम प्रशांत महासागर आहे आणि हे पूर्व प्रशांत महासागर आहे. ज्यावेळी पूर्व प्रशांत महासागर ज्यावेळी त्याचं समुद्राचं तापमान ज्यावेळी वाढतं त्यावेळी आपण त्याला एल निनो कंडिशन्स असं म्हणतो. आणि जर पश्चिमेकडचं प्रशांत महासागर जर सरासरीपेक्षा जास्त तापमान झालं म्हणजे 0.5 डिग्रीने ह्या पूर्ण रिजनमध्ये जर तापमान वाढलं तर अशा वेळी आपण, आणि ते कन्सिक्युटिव्हली 3-4 महिने ते सस्टेन राहिलं पाहिजे. फक्त एक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी, एखाद्या महिन्यासाठी नसतात, 3 कंटिन्युअसली एक सीझन म्हणजे 3 ते 4 महिने ते कंटिन्युअसली 0.5 डिग्रीने जर सरासरीपेक्षा जास्त असेल तर अशा वेळी आपण लानिना किंवा एल निनो कंडिशन्स आहे असं म्हणतो. आता सध्या जर कंडिशन बघितलं तर हा जो भाग आहे वेस्टर्न पॅसिफिक ओशन, तिथे तापमान वाढलेलं आहे आणि मागच्या वर्षी किंवा मागचे 2 सीझन कंटिन्युअसली लानिना कंडिशन्स आहेत आणि त्या परसिस्ट आहेत. तर सध्या लानिना कंडिशन्स आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते कसं इम्पॅक्ट करतं मान्सूनला, तर ज्यावेळी एल निनो कंडिशन्स असते म्हणजेच पूर्व प्रशांत महासागर तापलेला असतो, अशा वेळी त्या ठिकाणी ज्यावेळी समुद्र तापलेला असतो त्यावेळी बाष्पीभवन साहजिकच आहे. त्या ठिकाणी मोठ्या ढगांची निर्मिती होते, हवा वरच्या भागात जाते आणि त्यानंतर ते दुसऱ्या, आणि त्याचबरोबर एका विशिष्ट हाईटला गेल्यानंतर ते ती जी एअर आहे त्या दोन्ही बाजूनी सिंक होतात. म्हणजे त्या बाजूनी एक ईस्टकडे जाते, एक वेस्टकडे जाते आणि ते गेल्यानंतर ते एका ठिकाणी सिंक होतात. जरा आता मग काही वेळापूर्वी आपण डिस्कस करत होतो की हवा खालच्या बाजूला जर दाबली गेली तर त्या ठिकाणचं तापमान वाढतं. तर आता ह्या एल निनो कंडिशन्समध्ये ह्या वरती गेलेली हवा ह्या बाजूला जाते, पश्चिमेकडे जाते आणि इंडियन रिजनवरती सबसाईड होते. आणि ज्यावेळी ती इंडियन रिजनवर सबसाईड होते तर जे आपले मान्सूनचे जे वारे आहेत त्याला ते कुमकुवत करते. जरी मान्सून आपल्याकडं त्याची आर्द्रता खेचून घेते. हां, म्हणजे आर्द्रता खेचून घेते इन द सेन्स मान्सूनचे वारे जे आहे ते इंडियन ओशनकडनं म्हणजे आपल्या हिंदी महासागराकडनं आपल्या रिजनवर येत असतात. तर जितकी मान्सूनच्या वाऱ्यांची गती किंवा तीव्रता जादा, तेवढा मान्सून चांगला असं आपण म्हणू शकतो. कारण तितकी त्या आर्द्रता खेचून आपल्या रिजनवर आणत असतात. तर ज्यावेळी हा एअर सबसिडन्स एल निनोमुळे आपल्या रिजनवर होतो
त्यावेळी हे जे वारे आहेत मान्सूनचे वारे, त्याची गती कमी होते. मान्सून येतो नाही असं नाही, परंतु त्याची गती कमी होते आणि त्यामुळे मग आर्द्रता खेचून आणण्याची क्षमतासुद्धा कमी होते आणि आपल्याकडं जनरली एल निनो कंडिशन ज्यावेळी असते त्यावेळी पाऊस कमी पडतो. परंतु असं पण नाही, आता रिसेंट काही वर्षांमध्ये असं सुद्धा दिसून आलं आहे की एल निनो कंडिशन असून सुद्धा पाऊस चांगला पडलेला आहे. फॉर एक्झाम्पल 1997 साली एल निनो कंडिशन्स होत्या, स्ट्रॉंग एल निनो होता, परंतु आपल्याकडे झालेला पाऊस हा नॉर्मल होता, सामान्य होता. तर अशा वेळी हिंदी महासागरामधले जे कंडिशन्स आहेत, ज्याला आपण इंडियन ओशन डायपोल असं म्हणतो, त्याच्या कंडिशन्ससुद्धा इम्पॉर्टंट असतात की तिथं जर दाखवता येईल आपल्याला. मगाशी आपण एक तापमानाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा पण मॅप काढला होता. येस. अच्छा, बाय द वे, प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेचा, पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर, जो आपण आपल्या मराठी भाषेत त्याचा वापर करतो. सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ज्या वेळेला प्रशांत महासागरामध्ये कमी तापमान किंवा मॉडरेटपेक्षा अधिकचं तापमान अशी परिस्थिती निर्माण झाली की जे उष्ण असलेली वाऱ्याची दिशा आहे ती भारतीय मान्सूनवरती परिणाम करते. कारण आपल्याकडं साधारण आणखी तुमच्या सोप्या गोष्टीसाठी श्रीलंकेच्या बाजूनं, केरळच्या बाजूनं जो महाराष्ट्रात हळूहळू मान्सूनचं वारं येत असतं, त्या वाऱ्याची जी तीव्रता आहे ते कमी करतं आणि म्हणून एल निनो एफेक्टमध्ये असं म्हणतात की त्या वाऱ्याची गती मंदावल्यामुळं आपल्याकडं येणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी होतं. पण ते फार असं ड्रास्टिकली होत नाही, कारण 100-125 वर्षाचा जरी इतिहास आपण पाहिला तरी 5 किंवा 10% जास्त परिणाम होत नाही. हां सर. हां, तर इंडियन ओशन डायपोल हे सिमिलर टू एल निनो, पण ते आपल्या हिंदी महासागरामध्ये होत असतं आणि ज्यामध्ये जर पश्चिम हिंदी महासागर जर जास्त तापलेला असेल तर ते आपल्या इंडियन मान्सूनसाठी चांगलं आहे. त्याचबरोबर जर समजा पूर्वेकडचा हिंदी महासागर जर तापलेला असेल तर ते आपल्यासाठी कंडिशन्स चांगली नाहीत. तर 1997 साली सिमिलर कंडिशन झाली होती. जरी एल निनो खूप तीव्र होता तरी सुद्धा पाऊस चांगला झाला होता. त्याचं कारण म्हणजे त्याचवेळी पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल ही कंडिशन हिंदी महासागरामध्ये होती आणि त्यामुळं मान्सूनच्या वाऱ्यांची गती इतकी काय मंदावली नाही जितकी फक्त एल निनो कंडिशन्समध्ये होतं. राईट. तो मगाशीच एक मॅप होता ज्याच्यात एक सर्क्युलर हे बनताना दिसत होतं आपल्याला. आणखी तुमच्या सोयीसाठी सांगतो की आत्ता हिंदी महासागर ही तीच जागा की ज्या ठिकाणी आता अमेरिकेनं इराणचं जे युद्धनौका आहे ती बुडवली, भारतापासून साधारणपणे 400 किलोमीटर अंतरावरती आणि कॅन्डीपासून म्हणजे श्रीलंकेपासून 70 नॉटिकल मैल्सवरती, म्हणजे 70 किलोमीटर नॉटिकल मैल्सवरती नाही. आणि खरं म्हणजे भारताची राजनैतिक भूमिका अशी आहे की हा जो हिंद महासागर आहे त्या महासागरात आपल्या राष्ट्रानं इतर राष्ट्रांच्या सुद्धा संरक्षणाची जबाबदारी घेतली. हे जस्ट पासिंग रेफरन्स म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण आता आपण बघतोय ते बऱ्यापैकी तांत्रिक गोष्टीचं बोलल्यानंतर सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणतात त्यावेळेला उपाययोजना काय करायला लागते. साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं त्याप्रमाणे धरणातला साठा जो आहे तो साठा आपल्याला आता रिझर्व्ह करायला लागतो. म्हणजे ज्या ठिकाणी 2 पाळ्याचं पाणी मिळत असतं ऊसासाठी ते आता बहुधा मिळणार नाही. खास करून उजनी धरणातनं पाण्याचा जो डिस्चार्ज आहे तो किती केला जाईल ह्याबद्दल थोडंसं आत्ता प्रशासनाला सूचना देण्यासंदर्भात मुख्यमंत्री बोललेले आहेत. ह्या तांत्रिक गोष्टी वगळून सुद्धा ह्या एल निनोचा आत्तापर्यंतचा 1997चा अपवाद वगळता जो परिणाम होतो तो टक्केवारीत किती होतो. कारण तुम्ही ±5 आणि 10% असं प्रोडिक्शन करता. बरोबर. जसं की 2015मध्ये स्ट्रॉंग एल निनो कंडिशन्स होत्या आणि त्यावेळी IMDनी क्लिअरली सांगितलं होतं की ह्यावर्षी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सरकारला किंवा मग पॉलिसी मेकर्सला डिसिजन घेण्यासाठी खूप मदत झालेली आपल्याला दिसून येते. 2015मध्ये एल निनो कंडिशन्समुळे आपल्या तिथे पाऊस हा सरासरीपेक्षा खूप कमी झाला होता आणि मग तुम्ही म्हणाल की किती फरक पडतो. तर कसं असतं की ±5 याच्यामध्ये जर असेल पर्सेंटमध्ये असेल तर आपण म्हणू शकतो की पाऊस हा नॉर्मल आहे. बट व्हेरी बिग, म्हणजे 5% इज बिग. म्हणजे 95% पेक्षा म्हणजे समजा आपल्याकडं 100 मिलीमीटर पाऊस पडणार असेल आणि तो जर 95 पडला किंवा 95पेक्षा कमी पडला तर मग आपण म्हणू शकतो की तो सरासरीपेक्षा कमी आहे किंवा बिलो नॉर्मल आहे. आणि जर तो 105 पेक्षा जास्त पडला तर आपण म्हणू शकतो की तो ती तुम्ही आता सांगितली 2015ची स्थिती. ज्या काळात मला वाटतं की लातूरमध्ये पाण्याचे टँकर ट्रेन चालवलं, पण ती सलग 2-3 वर्षानंतरची परिस्थिती निर्माण झाली. बरोबर. कारण त्याच्या आधी पण 2 वर्ष पाऊस नव्हता. तो एक अपवाद वगळता मग आणखी म्हणजे 2015ला म्हणजे एल निनोचा इम्पॅक्ट कसा असू शकतो हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2015 आणि
हे एल निनो बरोबरच जर इंडियन ओशन मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आयओडी कंडिशन्स असेल, त्याचं एक्झाम्पल म्हणजे 1997 म्हणजे की जेव्हा खूपच चांगला पाऊस पडला पडला होता. एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, पण या सगळ्या दरम्यान प्रेक्षकांना हेच सांगायचं, इतक्या सोप्या पद्धतीनं सानप साहेब सांगतात, त्यामुळं मला अनेक भूगोलाचे शिक्षक म्हणतात, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ओके. की इतक्याच आम्ही विद्यार्थ्यांना पण तुमचं हे प्रेझेंटेशन दाखवतो, काही तांत्रिक शब्द ह्याच्यात आहेत जरूर. आता हे होत असताना गिवन सिच्युएशनमध्ये गोवारीकर मॉडेल, आता मला माहित नाही की आपण वापरतो की नाही, वसंतराव गोवारीकर आणि ते ज्यावेळेला सचिव होते सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे, त्यावेळेला त्यांनी गोवारीकर मॉडेल बनवलं होतं. त्या मॉडेलच्या आधारात आपण मला ते 2-1 दशकानंतर प्रिडिक्शन करत राहिलो. बरोबर. हां, आता ते आपण नवीन मॉडेल्स वापरतो. हां, आता अपडेटेड मॉडेल्स येत असतात दरवेळी, आणि सायन्समध्ये खूप चेंजेस पण होत असतात, बदल होत असतात. आणि हाऊ ॲक्युरेट इज आर प्रिडिक्शन बेस्ड ऑन द न्यू मॉडेल? ओके, ॲक्च्युली काय फोरकास्टचे वेगवेगळे टप्पे आहेत किंवा मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं सीझनल फोरकास्ट जो आहे आपण 3 ते 4 महिन्यांसाठी किंवा एक पूर्ण सीझनसाठी देतो, जून ते सप्टेंबरसाठी जसं आपण मान्सूनचा फोरकास्ट देतो, ज्यामध्ये असं सांगितलं जातं की ह्या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार आहे की सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. परंतु आता मी जर म्हटलं की हा जो पाऊस आहे याच्यावर शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांची पिकांची नियोजन करता येईल का किंवा पेरणी करता येईल का, तर नाही. नाही. कारण त्यांना काय आहे की एक अंदाज येतो की हां, या वर्षीचा पाऊस कमी असणार आहे की जास्त असणार. परंतु हा जो फोरकास्ट आहे हा पॉलिसी मेकर्सला, गव्हर्नमेंटला खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. कारण पाण्याचे साठे जतन करून एक्झॅक्टली हा खूप सारा आहे. स्केर्सिटीच्या उपाययोजना. पण माझा मूळ प्रश्न जो शेवटचा होता तो हाच होता की हे सगळं मॉडेल जे आता तुमच्याकडचं आहे, तर तुम्ही म्हणालात की आता जरी मुख्यमंत्री बनले असले आणि वेगवेगळ्या संघटना म्हणत असल्या, अगदी जागतिक तापमान, तरी सुद्धा 3 महिन्याचा काळ इट्स अ बिग राईट. तर ह्या 3 महिन्यामध्ये काय होऊ शकतं की एल्निनोचा इफेक्ट नाही होणार? तर सीझनल बरोबर, सीझनल फोरकास्ट जे आहे त्याच्यामध्ये त्रुटी असतात. त्याची कारण काय आहे की ॲटमॉस्फेरिक सायन्स किंवा वातावरण जे आहे, सो इट इज सो कॅओटिक, वी कॅनॉट प्रेडिक्ट इट 100% करेक्ट. नॉट लाईक फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये आपण एखादा प्रयोग करतो, तो विषुववृत्तावर केला किंवा पोलार रिजनला केला तरी सेमच उत्तर येणार. परंतु ज्यावेळी आपण वातावरणाचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस घडत असतात, आणि समजा आपण त्याच्यामुळे हा याच्यामध्ये दिला जातो, काय म्हणता येईल त्याला, पर्सेंटेजमध्ये, प्रोबॅबिलिटीजमध्ये दिला जातो. तर आता एल्निनो कंडिशन्स जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये येण्याचे जे चान्सेस आहेत ते 60% आहेत. ओके, 60. या 60. सो इट्स अ ह्यूज अगेन. येस येस 60% आहे. चला, थँक्यू सर. येस सो मच. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या बाबीकडे बघत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन फार गरजेचा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हे मी वारंवार का सांगतोय, कारण ते डिसिजन मेकर आहेत म्हणून. आणि सानप साहेबांनी पण सांगितलं की जगातल्या वेगळ्या संघटना सांगतायत, पण देर इज अ डिस्क्लेमर की आपल्याला आणखी 2-3 महिन्याचा वेळ आहे, त्याच्यात वातावरणात बदल होईल. पण असं दिसतं आहे की गेली 3-4 वर्ष महाराष्ट्रामध्ये जो धो पाऊस पडत होता त्यावेळेला ब्रेक लागू शकतो, कारण 60% प्रोडक्शन आहे की एल निनो सक्रिय होईल. थांबूया आपण.